तुमच्या पुढे बघताय तुम्ही हे लॉन लावायचं काम चालू आहे। इथे हे जे 1x6चा जो रोलिंग बंडल आहे तो बंडल अशा प्रकारे ओपन केला जातो आणि एकमेकांना दोघांच्या मध्ये जी जागा आहे ती जागा कवर केली जाते, जेणेकरून शॉक बसणार नाही। आणि शॉक न बसल्यामुळे थोडंसं लॉन लवकर कवर होतं। पहिले 15 दिवस जे लॉनचा कलर हा पिवळा दिसणार 100% सगळ्या ग्राहकांसाठी, की लॉन कुठलंही लावा तोडून टाकल्यानंतर त्याचे जे रूट्स आहेत हे इथे बेसिकली छोटंसं आहे, याच्यामध्ये ज्या मुळ्या त्या तुटलेल्या असतात आणि त्या सेट होण्यासाठीच थोडासा वेळ घेतो। त्यामुळे हे जे हिरवा कलर आहे तो हिरवा कलर थोडे दिवस पिवळसर कलरकडे जातो आणि मग पुन्हा हिरवा व्हायला स्टार्ट होतो। तर हे आता गृहस्थ आणि ह्या आमच्या महिला भगिनी ज्या लॉन लावताना बघा तुम्हाला दिसेल पूर्णतः बंडल ओपन करून त्याच्या खाली जर का दगड माती खाली आलं, खडे खाली वर झालं तर ते सगळी काळजीपूर्वक एकसारखं लॉन बसवतात। त्याचबरोबर इथे अनलोडिंग पण दिसतंय तुम्हाला, की डोक्यावरती एकाच वेळेस 2-2 बंडल ज्याचं वजन आहे 30 ते 35 किलोच्या जवळपास हे वाहतूक केलं जातं। आणि लॉन उतरवतानाच हे एक टेक्निकल पद्धतीने एक लॉनचं एक लेअर टाकली जाते किंवा लेवलमध्ये पट्टीमध्ये ते लॉन टाकलं जातं, कारण त्यांना एक अंदाज असतो की 6 फुटाचा बंडल लावून झाला की पुढचं लॉन जे बरोबर पुढच्या 6 फुटाच्या याच्यामध्ये स्टार्ट होणार आहे। सो ही लोक जे आमचे एक्सपर्ट लोक असतात ती काळजीपूर्वक याची हे विचारपूर्वक काम करतात की परत परत बंडल उचला, तोडा, ओढा, ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहे ह्या अवॉइड करायच्या असतील तर लॉन लावतानाच तुम्ही पहिल्यांदा काळजी घ्यायची की बंडल कुठे टाकायचा, बंडल किती डिस्टन्सवर टाकायचा आहे। ह्यांनी हे एक सॅम्पलिंग केलं आहे की 3-4 बंडल हिच्या हे स्टंडवर टाका आणि पुढच्या लाईन्स तुम्हाला अशा बघायला भेटेल। तर हा जो आता लॉन तुम्ही चालू झालेलं काम बघताय पुढील 1-2 ते 3 तासामध्ये, कारण मॅनपॉवर जेवढी सक्षम आणि कार्यक्षम असेल तेवढी फास्ट होते। 3000 स्क्वेअर फीट लॉन लावण्यासाठी 3 दिवस लागत नाहीत। 3000 स्क्वेअर फीट लॉन लावण्यासाठी जर 10 लोक असतील, आमची आता आज 9च आहेत, जर 10 लोक असतील तर हा पुढच्या 3 तासामध्ये BSC पावडर असेल, डॉल पावडर असेल, किसान हीट स्प्रेड करून होते, लेवल करून होते। थोडीफार मातीमध्ये ढेकळस असतील ते फोडून होतात। आता इथे माती जी मऊ असल्यामुळे आणि ओली असल्यामुळे ह्या ढेकळांना काही प्रॉब्लेम नाही। पुढच्या 3 तासामध्ये आमचे हे जे कुशल कामगार आहेत ते एकदम चपळाईने पूर्णतः मन लावून या लॉनला इन्स्टॉल करत आहेत। तुम्हाला मी जवळून दाखवतो ह्यांनी लावल्यानंतर किती छान याचा व्ह्यू येतो आहे। इथे लावलेलं लॉन जे हे बघा हा रेडी प्लॉट वाटायला चालू झाला आहे। इथे कुठेही तुम्हाला असं वाटणार नाही की हा लॉन जो आहे हा चुकीचा लागला आहे, खालीवर लागला आहे। वाटलंच तर इथून लेवल्स बघा, पूर्ण लॉन एकसारखी हाईटवरती उंचीवरती आहे, कुठेही कमी जादा हाईट्स नाही आहे। तर हा असतो एक्सपर्ट लोकांकडून काम केल्याचा फायदा। आणि कुशल कामगार पाहिजे। कुठल्याही नवीन गार्डनचे जे कामगार तुम्ही घेऊन येता त्यांना सांगितलं होतं की हे करा, ते करा, ते करा, आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या चुका ते करून ठेवतात। बंडल्स तोडणे, चुकीच्या पद्धतीने हँडल करणे, लॉन मागे पुढे लावणे, तोडणे, ह्या सगळ्या चुका करून तुमचं लॉन सुरुवातीलाच खराब व्हायला स्टार्ट होतं। सो ह्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी जर तुम्ही घेतली तर तुमचं लॉन एक 15 मिनटानंतर मी अजून एकदा तुम्हाला लॉन दाखवतो किती सुपर छान व्ह्यू आला आणि कितीपर्यंत आम्ही पोचलो। आत्ता बरोबर टायमिंग बघितला तर